नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि सोपा धडा शाल याचे प्रश्न उत्तर व व्याकरण समजून घेणार आहोत. एका वाक्यात उत्तरे. हा धडा तुमच्या परीक्षेसाठी खूप उपयोगी आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. प्रश्न 1. लेखकाने शाली वाटून टाकल्या. उत्तर: गरीब, श्रमिकांना. प्रश्न 2. लेखकाच्या मते खरीखुरी शालीनता शोभते. उत्तर: शालीनतेविनाच. प्रश्न 3. नारायण सुर्वे यांचा स्वभाव. उत्तर: शालीन. प्रश्न 4. नारायण सुर्वेंना दिलेली उपाधी. उत्तर: कविवरे. प्रश्न 5. लेखकाच्या मते सन्मान केल्याने आपण गमावतो. उत्तर: एक शालीन जग. प्रश्न 6. लेखकाने भूषविलेले पद. उत्तर: मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. अधिक महत्त्वाचे मुद्दे. पु. ल. व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा उल्लेख पुलकेत. पाठात उल्लेख असणारी नदी कृष्णा. नदीचा प्रवाह चिंचोळा. नदीकाठच्या पाठशाळेचे नाव प्राज्ञ पाठशाळा. सभासंमेलन गाजवणारे कवी नारायण सुर्वे. छोट्या मुलाला ठेवण्याची जागा. खोलीच्या खिडक्यांची दिशा मासे पकडणे. विद्यार्थ्यांनो, हे सर्व प्रश्न उत्तरे नीट लक्षात ठेवा. परीक्षेत यावरून नक्की प्रश्न येऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट पेज. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण एक छानसा प्रश्न पाहणार आहोत. आकृती पूर्ण करा. हा प्रश्न फक्त वाचायचा नाही तर समजून घ्यायचा आहे. चला सुरू करूया. एक्सप्लेनेशन पार्ट 1. आपल्याला दिलं आहे. लेखकाने गरीब बाईला दिले. आता याचे 2 भाग आहेत. शाल 50 रुपये, म्हणजे लेखकाने त्या गरीब बाईला मदत केली आहे. एक्सप्लेनेशन पार्ट 2. पुढे दिलं आहे. थंडीने कुडकुडणाऱ्या बाळाकडे आई बघत नव्हती. आता प्रश्न आहे, का बघत नव्हती? त्याची 3 कारणं आहेत. 1. तिच्याकडे बाळाचे उबदार कपडे नव्हते. 2. ती मासे पकडण्यात गुंग होती. 3. तिला तशी सवय झाली होती. एक्सप्लेनेशन पार्ट 3. पुढे दिलं आहे. कविवरे नारायण सुर्वे खूप गाजवत. आता हे कुठे गाजवत होते? उत्तर आहे सभा, संमेलन, म्हणजे ते त्यांच्या कवितांमुळे सर्वत्र प्रसिद्ध होते. कन्क्लूजन. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण काय शिकलो? आकृती कशी वाचायची आणि योग्य माहिती कशी भरायची. हा प्रश्न खूप सोपा आहे, फक्त समजून घेतला पाहिजे. नेक्स्ट पेज. दंड. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत. आकृती पूर्ण करा. हा प्रश्न शालीनता आणि नारायण सुर्वे यांच्या विचारांवर आधारित आहे. चला एक एक मुद्दा समजून घेऊया. प्रश्न अ. शालीमुळे शालीनता येणार असेल तर लेखक या गोष्टी करण्यास तयार होते. याचे योग्य उत्तर काय आहे? कर्जबाजारी होणे, विकेला लागणे. म्हणजे काय? लेखक सांगतात की जर शालीनता फक्त शाल, कपडे घातल्याने येत असेल तर ते कर्ज काढायलाही तयार आहेत किंवा भीक मागायलाही तयार आहेत. पण हा उपरोध आहे. शालीनता ही बाह्य वस्तूंनी येत नाही. प्रश्न ब. शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांच्या शालीनतेवर न झालेला परिणाम. शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. अर्थ: त्यांच्यावर कितीही सन्मान झाला तरी त्यांचा स्वभाव बदलला नाही. ते नेहमी नम्र आणि साधे राहिले. प्रश्न क. जमलेल्या शाली खोलीत ठेवणे नसल्याने लेखकाने केलेली कृती. शाली गाठोडे बांधले, निकटवर्ती मित्रांकडे दिले, त्या वापरण्याचे सर्व अधिकार दिले. याचा अर्थ काय? लेखकाला शाली साठवून ठेवायच्या नव्हत्या, त्यांनी त्या इतरांना दिल्या, म्हणजेच त्यांचा साधेपणा आणि उदारपणा दिसून येतो. विद्यार्थ्यांनो, या धड्यातून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो. खरी शालीनता ही कपड्यांत नसते तर आपल्या वागण्यात आणि स्वभावात असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नेक्स्ट पेज. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठी व्याकरणातील एक खूप महत्त्वाचा विषय शिकणार आहोत, अव्यय आणि समास. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सोपे ट्रिक्सही सांगणार आहे. पार्ट 1. अव्यय. चला तर सुरुवात करूया अव्ययापासून. अव्यय म्हणजे असे शब्द जे लिंग, वचन, पुरुष यानुसार बदलत नाहीत. उदाहरण 1. शालीचे गाठोडे बांधून तो मित्राकडे ठेवले. इथे मित्राकडे हा शब्द आहे. हा आहे शब्दयोगी अव्यय. उदाहरण 2. मिळाला लागेल पण शेकडो शाली खरेदी करून. पण उभयान्वयी अव्यय. उदाहरण 3. हळूहळू मी सगळ्या शाली वाचून टाकल्या. हळूहळू क्रियाविशेषण अव्यय. उदाहरण 4. अरे बापरे. हे आहे केवलप्रयोगी अव्यय, भावना व्यक्त करतात. ट्रिक लक्षात ठेवा. जो शब्द बदलत नाही बरोबर अव्यय. भावना, संबंध, क्रिया यांना जोडतो बरोबर अव्यय. पार्ट 2. समास. आता आपण पाहूया समास. समास म्हणजे 2 किंवा अधिक शब्द एकत्र येऊन तयार झालेला संक्षिप्त शब्द. उदाहरण 1. 1, 2. विग्रह 1 किंवा 2. प्रकार: वैकल्पिक द्वंद्व समास. उदाहरण 2. विनविरोध विग्रह, विरोध न होता. प्रकार: अव्ययीभाव समास. उदाहरण 3. चौकोन
विग्रह चार कोणांचा समूह. प्रकार द्विगु समास. उदाहरण 4. सभा संमेलन. विग्रह सभा व संमेलन. प्रकार इतरेतर द्वंद्व समास. ट्रिक लक्षात ठेवा. लहान शब्द मोठा अर्थ बरोबर समास. विग्रह करा प्रकार ओळखा. मित्रांनो, आज आपण अव्यय आणि समास अगदी सोप्या पद्धतीने शिकलो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुढे चला, आज आपण मराठी व्याकरणातील एक अतिशय महत्त्वाचा भाग शिकणार आहोत. सामान्यरूप आणि विभक्ती प्रत्यय. हा विषय समजला तर तुमचे वाक्यरचना कौशल्य खूप सुधारेल. सर्वप्रथम समजून घेऊया. सामान्यरूप म्हणजे काय? शब्दाचा मूळ अर्थ न बदलता तो जेव्हा विभक्ती लावण्यासाठी तयार होतो ते रूप म्हणजे सामान्यरूप. विभक्ती प्रत्यय म्हणजे काय? वाक्यातील शब्दाचा संबंध दाखवणारे प्रत्यय म्हणजे विभक्ती प्रत्यय. उदा. ला, ने, ना, चा, ची, चे, ई. वाक्य पाहूया. तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? इथे तुम्हाला हा शब्द आहे. मूळ शब्द तुम्ही. सामान्य रूप तुम्हा. विभक्ती प्रत्यय ला, द्वितीय, चतुर्थी. पुढील उदाहरण. काही एक निमित्ताने गेलो होतो. निमित्ताने. मूळ शब्द निमित्त. सामान्य रूप निमित्त. प्रत्यय ने, तृतीया. पुढील. त्यांना मिळत राही. मूळ शब्द ते. सामान्य रूप त्या. प्रत्यय ना, चतुर्थ. चला आता दुसरी उदाहरणे पाहूया. खोलीत. मूळ शब्द खोली. सामान्य रूप खोली. प्रत्यय त, सप्तमी. शालीचे. मूळ शब्द शाली. प्रत्यय चे, षष्ठी. कविवर्यांना. मूळ शब्द कविवरे. प्रत्यय ना, चतुर्थी. मनापासून. मूळ शब्द मन. प्रत्यय ऊन, पंचमी. पाठ 4. वाक्य रूपांतर. आता वाक्यांचे प्रकार बदलूया. त्या बाळाला आधी शालीत गुंडाळशील का? हे प्रश्नार्थक वाक्य आहे. अरे वा, किती गौरव वाटला मला हा. उद्गारार्थी वाक्य. मी आता शालीन वागू लागलो आहे. विधानार्थी वाक्य. तू माझा मित्र आहेस. होकारार्थी वाक्य. राम, तू देवळात जा. आज्ञार्थी वाक्य. कन्क्लुजन. आज आपण काय शिकलो? सामान्यरूप म्हणजे काय? विभक्ती प्रत्यय ओळखणे. वाक्यांचे प्रकार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण शिकणार आहोत मराठी व्याकरण अभ्यास प्रगत प्रश्नावली अगदी सोप्या आणि मजेदार पद्धतीने. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न 1. अचूक शब्द ओळखून लिहा. विद्यार्थ्यांनो, दिलेल्या पर्यायांमधून योग्य शब्द निवडायचा आहे. निकटवर्ती. अतिप्रामाणिक. हळूहळू. कर्जबाजारी. लक्षात ठेवा, शब्दांची शुद्धलेखन खूप महत्त्वाची आहे. प्रश्न 2. अकारविल्ले अल्फाबेटिकल ऑर्डर. आता आपण शब्दांना योग्य क्रमात लावणार आहोत. उदाहरण. पागोटे, पीठ, पुतळा, पूर्व, पोष. योग्य क्रम. पागोटे, पीठ, पुतळा, पूर्व, पोष. दुसरा गट. चाक, चिमणी, चूक, चैन, चौकोन. योग्य क्रम. चाक, चिमणी, चूक, चैन, चौकोन. प्रश्न 3. गटातनं बसणारा शब्द ऑड मॅन आउट. आता आपण वेगळा शब्द ओळखूया. ज्वारी, बाजरी, नाचणी, डबी. उत्तर. डबी कारण बाकी धान्ये आहेत. दही, ताक, पिशवी, दूध. उत्तर. पिशवी. टेबल, सुतळी, दोरी, दोरखंड. उत्तर. टेबल. मेथी, पालक, कागद, मुळा. उत्तर. कागद. वाक्प्रचार भाग 1. अर्थ समजून घ्या. आता काही महत्त्वाचे वाक्प्रचार पाहूया. एका पायावर होणे, लगेच तयार होणे. क्षीण होणे, कमी होणे. खुलणे, आनंदित होणे. शालीन असणे, नम्र असणे. पोटात आग पडणे, खूप भूक लागणे. गौरव वाटणे, अभिमान वाटणे. उसंत न मिळणे, वेळ न मिळणे. कुडकुडणे, खूप थंडी वाजणे. सन्मान करणे, आदर सत्कार करण. विद्यार्थ्यांनो, आज आपण अनेक महत्त्वाचे व्याकरणाचे भाग शिकले. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.